UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड। अजितदादाई 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। सुरेश धस यांचा निषेध। त्यांनी जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता माळी भाऊक, तर मी माफी मागणार नाही, धस यांची भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये। प्राजक्ता माळींवरील धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळी यांची भूमिका योग्य। अंजली दमानी यांकडून प्राजक्ता माळींचं समर्थन, तर लढाईत प्राजक्ता एकटी नाही, प्राजक्ता माळींच्या समर्थनात चित्रा वाघ यांचं ट्विट। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता। धस यांचा रोख हा आकाचा भाऊ बाकावर होता। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सीआयडीनं जप्त केलेल्या गाडीतील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ। बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमानी यांची ट्विट करत मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू। भाजप आमदार सुरेश धस यांचा निशाणा। अंजली दमानी यांना क्राईम ब्रांचचं पत्र। 3 आरोपींच्या हत्येच्या दाव्यांचे पुरावे मागितले, तर मी कालचं व्हॉइस नोट पोलिसांना पाठवलंय, गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानी यांचं वक्तव्य। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील। चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिकफड, बाळू सोनवणेसह 3 गुन्हा। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ॲक्शन घेतली, कुलकर्णी यांची प्रतिक्रिया। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। स्क्रीनशॉट फेक असेल तर तपासात समोर येईल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेन, रुपाली पाटील आक्रमक। फॉरवर्ड केलेला चॅट कायद्यानं गुन्हा आहे माहित आहे का? आव्हाडांचा सवाल। तशी विगाळ करत मला धमकी, आमदाराला धमकी दिली जाते, अजून माज उतरलेला नाही। धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड खंडणीखोर। कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं पंकजा मुंडेंनीही सांगितलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। तर बीड प्रकरणाशी संबंध नसल्यानं मुंडेंनी राजीनामा देण्याचा संबंधच नाही, मुश्रीफ यांचं वक्तव्य। योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, विनायक राऊत यांचं वक्तव्य। 2025 मावळताना मोदी पदावर नसतील, मोदी शहांच्या कुंडलीतला राजयोग संपेल। सामनाच्या रोखठोकमधून दावा, आता 5 वर्ष मोदीच पंतप्रधान राहतील, गोगावलेंचा प्रतिदावा। नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग। इंडिगो एअरलाइन्सचं व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँड। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी। नदी फेसाळल्यानं आळंदीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत। विमान रेल्वे सेवा ठप्प। जम्मू श्रीनगर महामार्ग बंद। सोनमर्गमध्ये 8 इंच, जोजिलामध्ये 15, तर अनंतनागमधील मैदानी भागात 17 इंच हिम। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।